नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी. आज तुम्हाला 3 ते 3 टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी कमळाची रांगोळी काढून दाखवणार आहे. चला तर त्यासाठी आधी आपल्याला 3 ते 3 हे टिपके मांडून घ्यायचे आहेत. 1 2 3 1 2 आणि 3. आता त्याच्या खालच्या म्हणजे उजव्या बाजूला 1 2 3. तर आता आपण याला स्वस्तिक काढल्याच्या आकारामध्ये रेघा मारून घ्यायच्या आहेत. स्वस्तिकच्या आकारामध्ये उभी आडवी रेघ मधल्या साईडला व त्याला समांतर अशा आपल्याला मध्ये 3-3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत. चला तर मग अशा पद्धतीने रेघा जर काढून झालेल्या आहेत. स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर मधल्या साईडला आपल्याला या 3-3 रेघा काढून घ्यायच्या आहेत. चला तर आता फटाफट अशा रेघा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. या रेघा काढून झाल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक स्वस्तिकच्या बाहेर एक एक टिपके काढून घ्यायचे आहेत व त्याला कळ्या काढून घ्यायच्या आहेत. चला तर त्या टिपक्यांना आपण अशा पद्धतीने रेघा जोडून अगदी सुरेख अशा आपण कळ्या या काढून घ्यायच्या आहेत प्रत्येकच साईडला. चला तर मग काढून घ्यायचे. चला तर दुसऱ्या बाजूस आपण काढून घेत आहोत. तशाच पद्धतीने आपण उरलेल्या दोनही बाजूंना या कळ्या काढून घेणार आहोत. इकडच्या रेघा त्या रेघेला आणि या कळ्याच्या रेघा त्या कळ्यांच्या रेघेवर अशा पद्धतीने सुरेख अशी आपण पानं काढून घेत आहोत. चला तर आता पाकळ्या काढून झाल्याच्या नंतर आपण बाहेरच्या साईडला सगळ्यात मधली जी पाकळीची रेघ आहे त्याला घेऊन अशा पद्धतीने आपण अर्धगोल काढून घेत आहोत. प्रत्येक साईडला आधी अर्धगोल काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कमळाच्या पाकळ्या म्हणजेच कमळाचं फूल आपल्याला काढून घ्यायचं आहे आता चारही बाजूंना आणि मस्त त्याला कलरसुद्धा द्यायचा आहे. चला तर मग काढून घेऊयात. आधी एक पाकळी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोल गोल अशा पाकळ्या या काढून घ्यायच्या आहेत. टोटल 3 पाकळ्या गोल काढून मग एक पानाची पाकळी आपल्याला काढायची आहे. पहा अशा पद्धतीने आधी प्रत्येक साईडला आपण काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येकच साईडचं काढून झाल्याच्या नंतर कलर देऊन घेणार आहोत. पहा तर कशा पद्धतीने आपण ह्या पाकळ्या काढत आहोत.
आधी अंदाज घ्यायचा आहे प्रत्येकच पाकळीच्या कड्यांचा आणि मग काढायला घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने चारही बाजूंना आपल्या कमळाच्या पाकळ्या ह्या काढून झालेल्या आहेत फुलांची डिझाईन. तर आपण आता 2 कमळांच्या मध्ये आपण त्याआधी जे अर्ध ओल काढले त्याला आपण जांभळा रंग भरून घेत आहोत अगदी सुरेख पद्धतीने. चला तर मग भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भरून झाल्याच्या नंतर आपण मधल्या साईडला आता कमळाच्या पाकळीच्या एक कळी काढून घेणार आहोत किंवा चक्री आणि त्याला आपण परत पाकळ्या काढणार आहोत मधल्या साईडने जांभळ्या कलरच्या डिझाईनवर. चला तर मग फटाफट काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने ती डिझाईन काढून झाल्याच्या नंतर आपण आता कमळाला रंग देणार आहोत. आधी आपण गुलाबी रंग हा भरून घ्यायचा आहे किंवा लाल, दोन्हीपैकी कोणताही रंग तुम्ही इझिली भरून घेऊ शकता. सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. अशा पद्धतीने अर्ध पाकळीमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे प्रत्येकच साईडला. तर आधी आपण चारही बाजूंना अशाच पद्धतीचा रंग हा देऊन घ्यायचा आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. रांगोळी आवडली असेल तर, म्हणजेच येणाऱ्या नवीन फेस्टिवलनुसार सणानुसार तुम्हाला त्या पद्धतीच्या रांगोळ्या इझिली पाहता येतील व आपल्या घरादारासमोर काढण्यासाठी इझी पडेल रांगोळी. म्हणून सबस्क्राईब जरूर करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲट लास्ट. अशाच नेहमी नवनवीन रांगोळ्या पाहत राहा व आपल्या घरादारासमोर रांगोळींनी घर सजवत राहा. त्याच्यामुळे मन अगदी प्रसन्न राहतं. यासाठी आपण ह्या रांगोळ्या काढतो. आपल्या घराकडे चुकीची नजर नाही लागावी यासाठी आपण सुंदर अशा रांगोळ्या नेहमीच घरासमोर काढतो.
तर अशा पद्धतीचे आपल्या इथे शंखही काढून झालेले आहेत 2 कमळांच्या पाकळ्यांमध्ये. तर आता आपण पिवळा रांगोळीच्या टिपकी काढून पसरवून त्यामध्ये लाल रंग भरत आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. खूप खूप धन्यवाद रांगोळी पाहणाऱ्यांचे. थँक्यू सो मच.